नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 7वीच्या मॅथ्सचा दुसरं चॅप्टर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स हे शिकणार आहोत. तर त्याआधी आपल्याला नॅचरल नंबर म्हणजेच काय असतात, नॅचरल नंबर म्हणजे काय असते की 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी या नंबरचा सेट म्हणजेच नॅचरल नंबर. त्यानंतर होल नंबर काय असतात, होल नंबर्स असतात 0 आणि नॅचरल नंबरचा सेट म्हणजे 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी. म्हणजे असं आपण असं म्हणू शकतो की होल नंबर काय आहे, नॅचरल नंबर आणि 0 यांचा सेट म्हणजेच काय असते, होल नंबर. ठीक आहे. त्यानंतर निगेटिव्ह नंबर काय असतात, निगेटिव्ह नंबर म्हणजेच निगेटिव्ह नंबर्स म्हणजे -1, -2 म्हणजे जे नॅचरल नंबर असतात त्यांना जर आपण मायनसचे हे लावले तर तो जो सेट तयार होणार आहे तो काय असतो, निगेटिव्ह नंबरचा सेट असतो. -1, -2, -3 अप टू इन्फिनिटी. ठीक आहे. आणि जेव्हा आता हे झाले नॅचरल नंबर, होल नंबर आणि निगेटिव्ह नंबर. तर इंटिजर काय असतात, इंटिजर म्हणजे होल नंबर आणि निगेटिव्ह नंबरचा सेट. होल नंबर म्हणजे काय असते, 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी. आणि निगेटिव्ह नंबर म्हणजे या दोन नंबरचा सेट म्हणजेच काय असता, आपला इंटिजर नंबरचा सेट. आणि जे पॉझिटिव्ह नंबर्स असतात 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी यांनाच काय म्हणतात, पॉझिटिव्ह इंटिजर. आणि जे निगेटिव्ह नंबर असतात तर त्यांना म्हणतात निगेटिव्ह इंटिजर्स. ठीक आहे. तर यावरून कळालं आपल्याला इंटिजर म्हणजे काय. तर आज आपल्याला हे जे इंटिजर्स येतं तर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कशी करायची ते शिकणार आहोत. तर त्यासाठी महत्त्वाचे 3 रूल्स येतं जे आपल्याला समोर दिसत आहेत. हे रूल्स एकतर आपण स्क्रीनशॉट काढू शकता किंवा आपल्या बुकमध्ये पण 7th स्टँडर्डच्या बुकमध्ये पण अवेलेबल आहे. तर पहिला रूल काय म्हणतो की प्रोडक्ट ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर, प्रोडक्ट ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. नंतर म्हणजेच काय असतं, जेव्हा 2 पॉझिटिव्ह इंटिजर्स असतील त्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो काय येणार आहे, पॉझिटिव्ह. आणि सेकंड रूल आहे द प्रोडक्ट ऑफ 1 पॉझिटिव्ह अँड 1 निगेटिव्ह. प्रोडक्ट ऑफ 1 पॉझिटिव्ह अँड 1 निगेटिव्ह इज निगेटिव्ह. म्हणजे जर प्रोडक्टमध्ये एखादा इंटिजर पॉझिटिव्ह असेल, एक इंटिजर निगेटिव्ह असेल तर त्यांचा जर प्रोडक्ट केला तर आपला आन्सर काय येणार आहे, निगेटिव्हमध्ये येणार आहे. थर्ड इज द प्रोडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. जेव्हा दोघी इंटिजर्स हे निगेटिव्ह असतील तर त्यांचा प्रोडक्ट केला तर आन्सर काय येईल, पॉझिटिव्हमध्ये येईल. तर पहिला रूल काय आहे, जेव्हा प्रोडक्ट ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर पॉझिटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह, the product of 1 positive and 1 negative integer is negative, the product of 2 negative number is positive. ठीक आहे. तर या रूलवरून आपण आता काही एक्झाम्पल्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत 8 मधले ते सॉल्व करूया. तर पहिला प्रॉब्लेम आहे -5 × -7. यामध्ये काय करायचं आहे, जे रूल दिले ते अप्लाय करायचे आणि जो प्रोडक्ट असतो आपण जो सिम्पली जो प्रोडक्ट करतो ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे करायचं आहे. तर आता इथे काय दिलं आहे, 5 आणि 7, 5 7 35. ठीक आहे. जसा प्रोडक्ट करतो आपण नेहमीप्रमाणे तसा प्रोडक्ट करून घ्यायचा. आता इथे काय मायनस आहे आणि इथे पण मायनस आहे. जेव्हा 2 मायनसचे प्रोडक्ट केला तेव्हा आन्सर काय येतो, पॉझिटिव्ह येतो. रूल नंबर 3. ठीक आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. -9 × 6. 9 × 6 54. ठीक आहे. इथे काय एक 9 काय मायनस आहे आणि 6 काय पॉझिटिव्ह. जेव्हा एक पॉझिटिव्ह इंटिजर असेल आणि दुसरा निगेटिव्ह इंटिजर असेल तर त्यांचा जर गुणाकार केला आपण तर उत्तर हे निगेटिव्हमध्ये येते. ठीक आहे. रूल नंबर 2 वरून आपण असं म्हणू शकतो.
नंतर थर्ड एक्झाम्पल काय, 9 × 4, 9 × -4. ठीक आहे, 9 × -4 36. आता एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, तर त्यामुळे आन्सर काय येईल, निगेटिव्हमध्ये येईल. एक्झाम्पल नंबर 4, 8 × -7 इज 56. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, म्हणजेच काय, निगेटिव्ह. एक्झाम्पल नंबर 5, -12 × -7 इज 84. दोघी पण मायनस आहे, 12 पण मायनस आहे, 7 पण मायनस आहे. जेव्हा दोन मायनस इंटिजर्स असतील तर त्यांचा जर प्रोडक्ट केला तर तो काय येतो, पॉझिटिव्ह येतो. एक्झाम्पल नंबर 6, -124 × -1, 124 × 1, 124. दोघी मायनस आहे, त्याचाच अर्थ काय, आन्सर काय येईल आपलं, पॉझिटिव्हमध्ये येईल. एक्झाम्पल नंबर 7, -63 × -7 इज इक्वल टू 441. दोघी मायनस आहे, म्हणजेच आन्सर काय येईल, प्लसमध्ये. आणि ही प्लसची साईन आपण दिली नाही तरी चालते इथे म्हणजे कुठलीच एखाद्या नंबर समोर जर साईन नसेल तर याचा अर्थ काय असतो, तो नंबर पॉझिटिव्ह असतो. आणि निगेटिव्ह असली तरच आपण काय करतो, साईन देत असतो. ठीक आहे, तर नंतरचं एक्झाम्पल आहे 8 नंबरचं आहे, -7 × 15. तर या एक्झाम्पलचं हे एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे आणि याचा आन्सर कमेंटमध्ये द्यायचे. तर आपल्याला या ज्या पॉईंट शिकवला मी, यामधून काय कळलं, जेव्हा दोन नंबर म्हणजे सारखे असतील साईन, म्हणजे मायनस मायनस असेल किंवा प्लस प्लस असतील तर उत्तर काय तर नेहमी, जेव्हा दोघी साईन मायनस मायनस असतील तर पॉझिटिव्ह येतं, किंवा दोघी प्लस प्लस असतील तर त्यांचा प्रोडक्ट पण काय, तो प्लस येतो. आणि थर्ड काय असतं, एक मायनस एक प्लस असेल त्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस, म्हणजेच काय, जेव्हा दोघी साईन सारख्या असतील तेव्हा आपलं जे आन्सर आहे ते पॉझिटिव्हमध्ये येईल. आणि दोघी जर पॉझिटिव्ह असेल तरी पण पॉझिटिव्ह असेल, म्हणजे दोघी साईन सारख्या असतील तर मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येते. आणि दोघी साईन जर वेगवेगळ्या असतील तर आपला आन्सर निगेटिव्ह येतं. ठीक आहे.